नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मैदानातला तो झंझावत आज थोडा थांबला. धावत्या क्षणांचा वेग कुणीतरी आवरला. घामांच्या थेंबांनी लिहिलेली त्याची कहाणी अर्ध्या ओळीतच नियतीने अलगद पुसली. जिद्दीचा तो दिवा अचानक विझून गेला, पण राखेतूनही त्याचं तेज अजूनही दगदगतय. माळरान विचारतय शांत होऊन याच. तो हसरा चेहरा परत कधी दिसेल का? आमचा अमित आम्हाला परत बैल सोडताना कधी दिसेल का? मित्रांनो, आलं का तुमचा लाडका अमित बोलतोय. आज हे शब्द कुठून लिहितोय माझं मलाच ठाऊक नाही, पण तुमच्यापासून दूर राहणं हीच माझ्यासाठी खरी वेदना आहे. आरती, अगं ये आरती, माझ्या जीवाभावाच्या सोबती. तुझ्या डोळ्यातलं पाणी मला इथूनही दिसतंय ग, पण रडू नकोस, कारण तू फक्त माझी बायको नाहीस ग, तू माझ्या आयुष्याची शक्ती आहेस. घराची जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर आली, पण मला खात्री आहे तू निभावशील. अगदी डोळ्यात पाणी असलं तरीही हसत राहशील. माझ्या छोट्या शिवांशा, ए बाळा, तू अजून एवढा लहान आहेस की तुला कळणारही नाही आता तुझा बाबा कुठं गेलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या बाबानं कधी हार नाही मानली रे माझ्या बाळा. तू एवढा मोठा झालास की लोक सांगतील तुझा बाप कधी हारणारा नव्हता, तो जिद्दीचा बनलेला होता. आई, ए आई, अगं तुझ्या पायाशी मी कायम नतमस्तक आहे. तू मला घडवलंस, शिकवलंस आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दिलीस. आज तुझं लेकरू तुझ्यापासून दूर गेलंय ग आई. रोहित, ए आबा, अरे माझ्या भावा, तू माझा भाव होतास खरं, पण मित्रापेक्षा कमी नाही. अरे आता तूच घराचा आधार आहेस. आई, वहिनी आणि शिवांश यांच्याकडे लक्ष दे. भाऊ म्हणून मी जे करू शकलो नाही ते तू पूर्ण कर. म्हातारे, अगं तुझ्या गोष्टी, तुझं प्रेम हे सगळं माझ्या मनात कायम जिवंत राहील. आजी जरी असलीस तरी लाडानं तुला म्हातारेच म्हणायचो. अगं तुझा आशीर्वाद माझ्यासाठी सर्व काय होतं. संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमवलं, गाजवलं, आणि तुझा ह्यो अमित महाराष्ट्राचा लाडका सुट्टी मेकर होता बघ. म्हातारे, अगं माफ कर, लयच लवकर साथ सोडली मी तुझी. पण हो, लवकरच पुन्हा येणार ग, लवकरच पुन्हा येणार. अक्षा, अरे येड्या, तू तर माझी सावलीच होतास. जिकडं मी तिकडं तू. आपण किती वेळा माळावर बसून भविष्याची स्वप्न रंगवली होती. आता ती स्वप्न तू पूर्ण कर. बाळू, ए बाळ्या, आल्या का आमचा लाडका बाळ्या? अरे बाळू, आपली ती मजाक मस्करी, गाडीतलं हसरं किस्सं अजूनही सगळं कानात घुमतंय बघ. तू हसत राहा, कारण तुझं हसणं माझ्या आठवणी जिवंत ठेवल बघ. माझ्या 7 मित्रांची सुट्टी मेकर ग्रुपच्या लेकरांनो, तुम्हीच माझी खरी ताकद होता रे. चांगल्या वाईट प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या सोबत उभे राहिलात. आज मी नाही, पण आपली मैत्री तशीच घट्ट ठेवा. आयुष्यात ज्या दिवसाचा कधी विचारही केला नव्हता तो दिवस आयुष्यात आला. ज्या दिवशी फायनलचा क्षण होता, सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या आणि मी नेहमी सारखाच बैल धरून उभा होता. पण यावेळी शरीरानं साथ सोडली, छातीत वेदना उसळली आणि क्षणात सगळं काही शांत झालं. कदाचित ही देवाची आज्ञा होती, कारण माणूस ठरवतो तो एक आणि नियती लिहिते ते काहीतरी वेगळंच. मी गरीब होतो, पण माझं मन श्रीमंत होतं, कारण माझ्याकडे तुमच्यासारखी माणसं होती. आज मी नाही, पण माझं नाव, माझी ओळख गोरगरिबांचा सुट्टी मेकर ही कायम जिवंत राहील, कायम जिवंत राहील. शेवटी एवढंच सांगेन, धुळीत मिसळूनही नाव उंचच राहील. घामाच्या वासातून त्याचं अस्तित्व दरवळल. नसांमध्ये धावणारी ती जिद्द अमर होईल आणि प्रत्येक मैदानात त्याची छाया दिसेल. हरवला म्हणायचं नाही, तो रूपांतरित झाला. आठवणींच्या गुलाला तो कायम उभा राहिला. जिव्हाळ्याच्या नात्यांना तोडच नाही कधी, तर तो श्वास बनून सगळ्यात जिवंत राहिला. तो श्वास बनून सगळ्यात जिवंत राहिला.